तर आरोपी बांगलादेशातील असेल तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी अमित शहांवर केली आहे। तर यावर बोलताना या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्या अवतीभोवती आहेत अशी टीका नितेश राणेंनी केली आहे। ही गंभीर बाब आहे खरं तर। म्हणजे ह्याच्यात आपण ह्या जे काही शोध लागलेला आहे जर खरोखर ते रोहिंगे असतील तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण हे त्यांचं फेलियर आहे। जर देशात आपले रोहिंगे येत असतील असे, गेले 10 वर्ष भाजपचं सरकार आहे, तिसरी टर्म सुरू झालेली, बहुमताचं सरकार आहे, आणि हे होत असताना जर दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले मग केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय आहे आणि हे फेलियर आहे का केंद्र सरकारचं? महायुती सरकारची स्पष्ट भूमिका आहे की आमच्या ह्या राज्यामध्ये आम्हाला एकही बांगलादेशी रोहिंगे मुसलमान ठेवायचं नाही, आम्ही त्यांना हकलून बाहेर काढणार। जिथे माझा इंटरव्ह्यू अगर ते ऐकत असतील तर त्यांनी आपल्या बोऱ्या बिस्तरा बांधायला सुरू करावा, कारण का तुमचा बांगलादेशमधला किंवा महाराष्ट्रामध्ये राहत असलेला अब्बा पण तुम्हाला वाचू शकणार नाही।